कोल्हापूर महानगरपालिकेने 2019 मध्ये शहरातील 31,241 पथदिवे बसवण्याचा ठेका केंद्र सरकारच्या EESL कंपनीला दिला गेला। या दिव्यांच्या बिलापोटी पुढील 7 वर्षांसाठी दरमहा 31,54,757 इतकी रक्कम महापालिकेने EESLला द्यावी लागतात, परंतु गेल्या 6 महिन्यांपासून सुमारे 1,89,00,000 रुपये थकीत आहेत। ही रक्कम थकीत असल्याने कंपनीने दुरुस्ती व देखभाली करण्यास नकार दिला आहे। त्यामुळे शहरातील सुमारे 2,000 बंद अवस्थेत आहेत। कंपनीने काम बंद केल्यामुळे नागरिकांना अनेक ठिकाणी अंधाराचा सामना करावा लागत आहे। ज्या ठिकाणी नवीन पोल बसवलेले आहेत त्या ठिकाणी देखील दिवे नाहीत। शहरातील 2,000 दिवे बंद असल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने कंदील मोर्चा काढून अनोखे आंदोलन करण्यात आले। हे दिवे त्वरित बसवण्यात यावेत अशी मागणी आपने केली। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, आदम शेख, स्मिता चौगले, इस्तेर कांबळे, उषा वडर, समीर लतीफ, मयूर भोसले, अमरसिंह दळवी, उमेश वडर, राकेश खांडके, आनंदराव चौगले, राकेश गायकवाड, जयश्री पाटील, सुनीता मोहिते, नाझील शेख, सरिता पवार, हेमलता पवार, अश्विनी साळोखे, शशिकला रायकर, वैशाली सोनवणे, सुरेखा सोनवणे, विजया साळोखे, जयसिंग चौगले, रणजित बुचडे आदी उपस्थित होते। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे। 2019ला कोल्हापूर महानगरपालिकेनं कोल्हापूरमध्ये चांगलं प्रकाशित व्हावं या उद्देशानं जवळपास 31,000 बल्ब बसवावेत याच्यासाठी EESL कंपनीला ठेका दिला होता। 31,000 बल्ब बसवणे आणि त्याचा मेंटेनन्स करणे याच्यासाठी दर महिन्याला महानगरपालिका 31 लाख रुपये देणार असं अग्रीमेंट होतं। गेले काही दिवसापासून म्हणूया 6 महिन्यापासून म्हणूया कोल्हापूरमधल्या पथपथ जर दिव्यांची अवस्था बघितली तर जवळपास 2,000च्या आसपास दिवे गायब झाल्याचं दिसून येत आहे। 2,000 दिवे कोल्हापूरमध्ये बंद अवस्थेत असल्यामुळं कोल्हापुरातल्या महिला त्या रस्त्याने जाताना असुरक्षित वातावरण, असुरक्षेची भीती मनात निर्माण त्यांच्यामध्ये होते। त्याचबरोबर त्या परिसरात अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांचं प्रमाण वाढण्याची भीती आहे, असुरक्षिततेची भीती सातत्यानं वाढते। हा सगळा प्रकार लक्षात घेऊन महानगरपालिकेनं त्वरित ऍक्शन घ्यावी आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये 2,000 बल्ब या कोल्हापूरमध्ये बसवावेत याच्यासाठी आम्ही कंदील मोर्चा महानगरपालिकेच्या दारावर काढलेला आहे। मला या निमित्तानं सांगायचं आहे, येणाऱ्या 4 दिवसांमध्ये तुमच्याकडनं अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा नागरिकांच्या आणि आम आदमी पार्टीच्या रोषाला तुम्हाला बळी पडावं लागेल, आंदोलनाला सामोरं जावं लागेल, एवढा इशारा या निमित्तानं देतो। जय हिंद।